Okay, so good afternoon all of you. The next unit आहे that is earthquake resistant structure. तर बेसिकली आता याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन, सायक्लिक बिहेवियर ऑफ कॉन्क्रीट अँड रेन्फोर्समेंट हे पाहणार आहे आपण. सिग्निफिकन्स ऑफ डक्टिलिटी, डक्टिलिटी हे काय असतं ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर डक्टाईल डिटेलिंग, बीमसाठी कसं राहतं, कॉलमसाठी कसं राहतं, जॉईंट्स आणि शिअर वॉलसाठी कसे राहतं, तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहे. तर हा युनिट नंबर 5चा पार्ट आहे. त्याला ऑरमध्ये जे राहतं ते दॅट इज द ग्रीड स्लॅब. तर हे सर्वात शेवटी आपण हे झाल्यानंतर पाहणार आहोत. सो अर्थक्वेक हे तुम्हाला माहितीच आहे की अर्थक्वेक किंवा सुनामी, लँडस्लाईड असेल, फ्लड्स असेल, फायर असेल, हे बेसिकली नॅचरल कॅलॅमिटीज असतात आणि त्याच्यामुळे डेफिनेटली भरपूर काही डॅमेजेस होतात आणि त्याच्यामुळे कोलॅप्सिंग ऑफ द स्ट्रक्चर मुळे अजून भरपूर सारे डॅमेजेस होतात. तर नॅचरल डिझास्टर जे आहेत तर त्यासाठी एखादं बिल्डिंग डिझाईन करणे हे एक मोठं चॅलेंजिंग टास्क राहतं आणि त्यासाठी सिव्हिल इंजिनियर जे बेसिकली डिझायनर असतात त्यांचा एक मोठा रोल असतो की याच्यामध्ये जे डॅमेजेस जे इन केस होऊ शकतात तर त्या डॅमेजेस कमी करण्यासाठी काय करू शकतो आपण आणि कशाप्रकारे त्याला डिझाईन करू शकतो, तर हे फार इम्पॉर्टंट टास्क राहतो. तर जेव्हा आपल्याला अर्थक्वेकचं बिहेवियर माहिती करून घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये कशा प्रकारचं मटेरियल आपण त्याच्यामध्ये यूज करणार, कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे करणार आहे, तर हे जाणून घेणं फार आवश्यक असतं. आणि जो एखादा स्ट्रक्चरल इंजिनियर असतो तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी जे अर्थक्वेक रेजिस्टंटसाठी जे काही डिटेलिंग पार्ट राहतात तर त्या डिटेलिंग पार्ट लक्षात घेऊन हे जे आहे डिसिजन घ्यावे लागतात. आणि अपार्ट फ्रॉम हे जे कोलॅप्सिंगचा जो पार्ट आहे याच्या व्यतिरिक्त जेव्हा अर्थक्वेक येतो तर अर्थक्वेकमध्ये व्हायब्रेशनसुद्धा होतात. तर व्हायब्रेशन्समुळे जे पर्टिक्युलर फाउंडेशन आहे फाउंडेशनमध्ये सुद्धा भरपूर ग्राउंड शेकिंग झाल्यामुळे तिथे सुद्धा भरपूर सारे कोलॅप्सिंग बिहेवियर बघितले गेलेले आहेत. तर कसे असतात की या अर्थक्वेकमुळे किंवा अर्थक्वेकच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमुळे काही डायरेक्ट इम्पॅक्ट होतात किंवा डायरेक्ट इफेक्ट येतो किंवा इनडायरेक्ट इफेक्ट येतो. तर जर आपण बघितलं याच्यामध्ये डायरेक्ट इफेक्ट्स कोणकोणते आहेत की अर्थक्वेकमुळे काय होऊ शकतं, तर सर्वात पहिला डायरेक्ट इम्पॅक्ट किंवा डायरेक्ट इफेक्ट काय आहे सिस्मिकचा, तर तो आहे डॅमेज ड्यू टू सरफेस फॉल्टिंग. तर सरफेस फॉल्टिंग हे आपण डेफिनेटली डिटेलमध्ये पाहणार आहोत. सरफेस फॉल्टिंग, लिक्विफॅक्शन, ग्राउंड शेकिंग, त्याच्यानंतर स्लायडिंग ऑफ द सुपरस्ट्रक्चर, त्याच्यानंतर डॅमेज ड्यू टू स्ट्रक्चरल व्हायब्रेशन. तर हे झाले डायरेक्ट इफेक्ट्स. डायरेक्ट इफेक्टमध्ये जसं सरफेस फॉल्टिंग आहे, लिक्विफॅक्शन आहे, ग्राउंड शेकिंग आहे, स्लायडिंग आहे किंवा स्ट्रक्चरल व्हायब्रेशन आहे ते होतं. जर आपण इनडायरेक्ट इफेक्ट म्हटलं तर इनडायरेक्ट इफेक्टमध्ये सुनामी, लँडस्लाइड्स, फ्लड, फायर म्हणजे अर्थक्वेकसोबत हे सुद्धा जसं सुनामी किंवा लँडस्लायडिंग, फ्लडिंग, फायर या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये येतात. आणि कधी-कधी एकतर अर्थक्वेक हा फक्त एकटा येतोय किंवा अर्थक्वेकसोबत कधी-कधी सुनामी, लँडस्लाईड, फ्लड हे कंबाईन सुद्धा त्याचा इफेक्ट किंवा या गोष्टी येऊ शकतात. तर याच्यामध्ये बेसिकली जर आपण बघितलं की डायरेक्ट इफेक्ट कोणता आहे सिस्मिकमुळे किंवा अर्थक्वेकमुळे, अर्थक्वेक किंवा सिस्मिक हे एकच बेसिकली आहे. तर जर आपण याच्यामध्ये बघतोय तर आता याच्यामध्ये या सगळ्या हे जे इफेक्ट्स आहेत ते त्या इफेक्ट्समुळे कॉन्क्रीट आणि स्टीलचं बिहेवियर कशा प्रकारे राहतं, ओके, हे हे पाहणं फार आवश्यक आहे. सायक्लिक लोडिंग्स असतात, म्हणजे एखादा बॉक्सर जर समजा बॉक्सिंग करतोय तर त्या केसमध्ये तो पंच कंटिन्युअसली मारतो.
समोर पंच मारतो पुन्हा मागे त्याचा हात येतोय, पुन्हा मारतो पुन्हा मागे येतो, तर ते नथिंग बट द सायक्लिक लोडिंग. तर तेव्हा जेव्हा अर्थक्वेक येतो तर अर्थक्वेकसुद्धा याच प्रकारे त्याचा इफेक्ट राहतो. तो काही डायरेक्टली कंटिन्युअसली येत नाही. तर त्याला जे लोडिंग म्हणतात तर त्याला म्हणतात सायक्लिक लोडिंग. सो अर्थक्वेक मुळे जे ग्राउंडचे मोशन्स होतात तर ते मोशन्स त्याचा काही सिक्वेन्स नाही आहे, ते ॲट रँडम सिक्वेन्स राहतो त्याचा. ॲट रँडम त्याचे ग्राउंड मोशन असतात आणि त्या केसमध्ये काय होतं की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ग्राउंड ॲक्सिलरेशन मध्ये फरक पडतो. सो जेव्हा पण एखादं जे स्ट्रक्चर असेल तर स्ट्रक्चर मध्ये जेव्हा ग्राउंड मोशन्स येतात तर त्या केसमध्ये त्याचा जो रिस्पॉन्स राहतो किंवा त्याच्यामध्ये जे इफेक्ट्स होतात तर ते व्हायब्रेटरी फॅशनमध्ये असतात किंवा व्हायब्रेशन्स येतात त्याच्यामध्ये. मग या व्हायब्रेशन्समुळे डेफिनेटली काय फरक पडू शकतो आणि याच्यामध्ये जसं ॲक्सिलरेशन आहे, रिस्पॉन्स ॲक्सिलरेशन आहे. तर हे रिस्पॉन्स ॲक्सिलरेशन आता जेव्हा तुम्ही बघितलं असेल की एखादं स्ट्रक्चर जर व्हायब्रेट होत असेल तर त्या केसमध्ये होऊ शकते की ते नॅचरल फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट होतं आहे. तर मग नॅचरल फ्रिक्वेन्सीवरती जेव्हा व्हायब्रेट होतं आहे आणि त्याची जी मॅग्निट्यूड राहते, डॅम्पिंगची मॅग्निट्यूड राहते, तर ती मॅग्निट्यूडसुद्धा डिपेंड करतं. सो मॅक्झिमम इनर्शियल लोड्स जेव्हा स्ट्रक्चरवरती ॲक्ट करतात तर त्या केसमध्ये तर मास बाय दी ॲक्सेलरेशन या कन्सेप्टचा यूज केला जातो. सो हे लक्षात घ्या फक्त या केसेसमध्ये की जसं आता सायक्लिक लोडिंग म्हणजे जसं मी तुम्हाला बॉक्सरचं उदाहरण दिलं की त्याप्रमाणे त्याचं सायक्लिक म्हणजे जे लोडिंग असतं त्याला सायक्लिक लोडिंग म्हणतो आपण. याच्या व्यतिरिक्त जे ग्राउंड मोशन्स असतात ते व्हायब्रेटरी फॅशनमध्ये असतात, त्याचा काही एक्झॅक्ट सिक्वेन्स नसतोय. आणि जेव्हा पण हे अशा काही व्हायब्रेशनच्या ॲक्टिव्हिटीज येतात तर त्या केसमध्ये जी नॅचरल फ्रिक्वेन्सी राहते तर याच्यावरती भरपूर डिपेंड करतं की कशा प्रकारे हे स्ट्रक्चर बिहेव करणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त डॅम्पिंग म्हणजे ते मॅग्निट्यूड ऑफ दी डॅम्पिंग त्या स्ट्रक्चर कशा प्रकारे बिहेव करतोय तर हे सुद्धा समजून घेणं आवश्यक राहतं. सो याच्यामध्ये जे आपण मटेरियल यूज करतो जसं आता आपण मोस्ट ऑफ द टाईम रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर आपण यूज करतो, तर त्या केसमध्ये जेव्हा असे सायक्लिक लोडिंग जर समजा RCCवरती येतात तर किंवा प्लेन कॉन्क्रीट आणि रेन्फोर्सिंग स्टीलवरती याचा काय इफेक्ट पडू शकतो तर ते आपण पाहणार आहोत. जसं आता प्लेन कॉन्क्रीट जर असेल तर प्लेन कॉन्क्रीटमध्ये या कंटिन्युअसली किंवा सायक्लिक लोडिंगमुळे काय इफेक्ट पडतो की प्लेन कॉन्क्रीट माहीत आहे की त्याची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे तर ती टेन्साईल स्ट्रेंथ इवन 20% जे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ राहते त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की टेन्साईल स्ट्रेंथ ही फारच कमी राहते. सो टेन्साईल स्ट्रेंथ जी राहते कॉन्क्रीटची तर ती आपण टेन्शन टेस्ट जी राहते डायरेक्ट टेन्शन टेस्टमध्ये आपल्याला मिळत नाही, कारण की भरपूर साऱ्या काही प्रॅक्टिकल डिफिकल्टीज येतात आणि त्याच्यामुळे आपण एक्झॅक्ट टेन्साईल स्ट्रेंथ आपण त्याची काढू शकत नाही. तर त्या केसमध्ये काय करायचं असतं की हे स्प्लिट सिलेंडर टेस्ट राहतं किंवा बेंडिंग टेस्ट राहतं, याच्यावरून आपण ही टेन्साईल स्ट्रेंथ काढू शकतो की एक्झॅक्टली टेन्शन जर समजा अप्लाय होत असेल कॉन्क्रीटवरती तर मग ते कॉन्क्रीट किती लोड सस्टेन करू शकतं किंवा किती मॅग्निट्यूडपर्यंत ते जाऊ शकतं. तर त्या केसमध्ये जर आपण सपोज एखादं जर समजा स्ट्रक्चर पाहत असेल तर त्या स्ट्रक्चरचं आपल्याला जर माहिती असेल की ही इतकीच लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे याची, तर त्यानुसार आपण दुसरे काही त्याचे डॅम्पिंग रिलेटेड पार्ट्स आपण त्या केसमध्ये स्टडी करू शकतो. बट जर समजा तुम्हाला टेन्साईल स्ट्रेंथ ही कॅल्क्युलेट करायची असेल तर इनडायरेक्ट वेमध्ये स्प्लिट सिलेंडर टेस्ट किंवा बेंडिंग टेस्ट या टेस्टचा आधार घेऊन आपण याची टेन्साईल स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करू शकतो. मग एकदाची टेन्साईल स्ट्रेंथ जर आपल्याला मिळाली असेल तर टेन्साईल स्ट्रेंथ मिळाल्यानंतर तर बेंडिंगच्या केसमध्ये म्हणजे जेव्हा आपण एखाद्या स्ट्रक्चरला बेंडिंग ॲक्शन देतो तर त्या केसमध्ये त्याची
टेन्साईल स्ट्रेंथ ही आपल्याला मिळते आणि त्याच्यावरून आपल्याला मॉड्युलस ऑफ दी रप्चर हा एक पार्ट आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. मॉड्युलस ऑफ दी रप्चर म्हणजे हा एक असा पार्ट आहे की ज्याच्यावरून आपण टेन्साईल स्ट्रेंथ किंवा जी काही आपण स्प्लिट सिलेंडर टेस्ट आहे किंवा बेंडिंग टेस्ट आहे याच्यावरून जे पर्टिक्युलरली टेन्साईल स्ट्रेंथ आपल्याला मिळतात त्याच्यावर तर तेच पार्ट हा मॉड्युलस ऑफ दी रप्चर याच्यावरून आपल्याला हा मिळतो. सो प्लेन सिमेंट कॉन्क्रीट जे आहे तर ते ॲक्शियल सायक्लिक लोड्ससाठी किंवा ॲक्शियल सायक्लिक टेन्साईल लोडसाठी त्याला टेस्ट केल्या जात नाही. पण काही एक्सपेरिमेंट्स असे केलेले आहेत सिलेंडरवरती की ज्याच्यावरती ॲक्शियल कॉम्प्रेसिव्ह लोड्स जे रिपीटेड ॲक्शियल कॉम्प्रेसिव्ह लोड्स दिल्या जातात. तर त्या केसमुळे काही स्ट्रेस स्ट्रेनचा कर्व मिळतो. तो स्ट्रेस स्ट्रेनचा कर्व जो आहे तर तो एक पर्टिक्युलरली एक असा इफेक्ट देतो आहे की ज्याला म्हणतात हिस्टेरिसिस इफेक्ट. ओके, हे नाव लक्षात घ्यायचं, हिस्टेरिसिस इफेक्ट हा येतोय. आणि जो कर्व जो मिळतो तर तो कर्व हा नथिंग बट आयडेंटिकल राहतोय एखादा सिंगल कंटिन्युअस लोड सारखा. म्हणजे कंटिन्युअस लोडमध्ये किंवा रिपीटेड लोडमध्ये कशा प्रकारे हा बिहेव करतोय तर ते बिहेवियर पॅटर्न ज्याला म्हणतात तो म्हणजे हिस्टेरिसिस इफेक्ट. सो आता इथे हिस्टेरिसिस इफेक्ट म्हणजे काय की आता हा जर समजा जसं आपण म्हणालो की एखादा कॉन्क्रीट जर असेल तर त्या कॉन्क्रीटवरती आपण कंटिन्युअस लोड देत असेल, कंटिन्युअस किंवा रिपीटेड लोड देत असेल तर रिपीटेड लोडमुळे स्ट्रेस स्ट्रेन बिहेवियर कशा प्रकारे राहतं तर ते या प्रकारे त्याचा स्ट्रेस हा वाय ॲक्सिसवरती जर आपण घेतला आणि स्ट्रेन जर एक्स ॲक्सिसवरती जर घेतलं तर त्या केसमध्ये हे बघा हे अशा प्रकारे याचं लोड इथे वाढतं मग कमी होतं, पुन्हा वाढते मग पुन्हा कमी होते, पुन्हा वाढते आणि हे अशा प्रकारे याचं कंटिन्युअसली लोडिंग अनलोडिंग हे अशा प्रकारे इथे येतं. जो जसं आता हा इथे पार्ट आहे, इथे लोड वाढलं किंवा इथे ॲज कम्पेअर्ड टू स्ट्रेस हा वाढतो मग पुन्हा कमी होतो, पुन्हा वाढतो, पुन्हा कमी होतो. पण जनरलाइज्ड वेमध्ये याचा जो ग्राफ आहे हा पहा तुम्ही, हा कमी कमी होत जातोय. म्हणजे स्ट्रेस हा सुरुवातीला सर्वात जास्त इथे तुम्हाला स्ट्रेसची व्हॅल्यू मिळते, मॅक्झिमम स्ट्रेसची व्हॅल्यू मिळते. पण त्याच्यानंतर जसं जसं स्ट्रेन वाढतोय तसं तसं त्याची स्ट्रेसची व्हॅल्यू ही काय होते की डाऊन जाते, कमी होत आहे. तर डिपेंड अपॉन द स्ट्रेन की स्ट्रेनचं जसं आपण हा जसा स्ट्रेन हा वाढत जातो 0.001 तर 0.007 किंवा 0.008 तर यानुसार याची स्ट्रेसची ही व्हॅल्यू ही कमी जास्त होते. सो बेसिकली जर आपण हा कर्व पाहतो तर याच्यामध्ये जो स्लोप आहे या स्ट्रेस स्ट्रेन कर्वचा आणि मॅक्झिमम जो आपल्याला स्ट्रेस मिळतो आहे तर याच्यानुसार आपण जे काही नंबर ऑफ सायकल्स जे आहेत म्हणजे आता बेसिकली याला काय म्हणतात की नंबर ऑफ सायकल्स आहेत ह्या लोडिंग्सच्या आणि त्याच्यानुसार मग इथे त्याचं स्ट्रेस स्ट्रेन बिहेवियर चेंज होत जातं आणि जसं जसं रेट ऑफ दी लोडिंगचा हा जो पॅटर्न आहे तो वाढतो तसं तसं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी आहे तर ती सुद्धा वाढते आणि त्याचबरोबर याचा जो स्ट्रेन राहतो तर तो कमी कमी होत जातो. तर ऑफलाईन मोडमध्ये असा प्रश्न राहू शकतो की कशा प्रकारे स्ट्रेस स्ट्रेन कर्व राहतो आणि त्या केसमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की याचं जे काही बिहेवियर आहे तर ते बिहेवियर कशा प्रकारे येतं. सो हा झाला कॉन्क्रीटमध्ये जर समजा रिपीटेड लोड जर ॲक्ट होत असेल तर त्या रिपीटेड लोडसाठी हा कंटिन्युअसली स्ट्रेस स्ट्रेन कर्व
हा अशा प्रकारे हा बिहेवियर देतो आणि ही डायग्राम किंवा हा ग्राफ तुम्हाला ड्रॉ करणं फार आवश्यक असतं. सो आता इथे जेव्हा आपण पाहतोय रेनफोर्सिंग स्टील, सो स्टीलमध्ये कशा प्रकारे बिहेवियर राहतं की जेव्हा एखादा रिपीटेड लोड का बरं म्हणतोय, कारण की सिस्मिकचा जो इफेक्ट राहतो तो रिपीटेड लोड जर ॲक्ट होत असेल तर त्या केसमध्ये कशा प्रकारे तो बिहेव करतोय तर ते पाहणं फार आवश्यक असतं. सो पुन्हा हा सुद्धा जसा एक प्रश्नच आहे की ऑफलाईनमधला जसं आपण कॉन्क्रीटसाठी पाहिलं तसाच स्टीलसाठी स्ट्रेस स्ट्रेन कर्व कशा प्रकारे राहू शकतो. तर हा एक क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाईम येतो आहे की आता यामध्ये जसं स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे तर याच्यामध्ये जसं समजा स्टील रॉड जर असेल आणि त्याला आपण रिपीटेड ॲक्शन लोडिंग जर आपण देत असेल आणि कंटिन्युअसली टेन्शन आणि कॉम्प्रेशन त्याच्यामध्ये जर येत असेल तर त्या केसमध्ये कशा प्रकारे बिहेवियर होतं. तर हा बघा, आता हा इथून जसा आता नॉर्मल स्ट्रेस स्ट्रेन कर्व जो आहे तर तो हा अशा प्रकारे जातो. बट अचानक जर समजा आपण त्याला कंटिन्युअसली टेन्शन कॉम्प्रेशन कंटिन्यूस देत असेल तर त्या केसमध्ये हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न तयार होतो. हा कंटिन्युअस पॅटर्न इथे तयार होतो. जसं आपण रिव्हर्स लोड जे आहे तर ते रिव्हर्स करतो किंवा अनलोड करतो तर त्या केसमध्ये काय होतं की जेव्हा तो ऑलरेडी इल स्ट्रेनच्या मधात येतो आहे तर किंवा इल स्ट्रेनवरती पोहोचलेला असतो तर तो अनलोडिंग कर्व जो राहतो तो अनलोडिंग कर्व म्हणजे काय की हा कर्विलिनियर पॅटर्नमध्ये म्हणजे हा जो पार्ट आहे याला जे म्हणतात तर हा कर्विलिनियर पॅटर्न आहे आणि त्यालाच म्हणतात बॉशिंगर इफेक्ट. म्हणजे हा जो इफेक्ट आहे याला म्हणतात बॉशिंगर इफेक्ट. हा का बरं येतो, कारण की तुम्ही स्टीलला कंटिन्युअसली टेन्शन आणि कॉम्प्रेशन हे दोन्ही पण देऊन राहिलेले आहेत. म्हणजे लोडिंग पण आणि अनलोडिंग हे दोन्ही पण होऊन राहिलेलं आहे. त्याच्यामुळे मग ह्या अशा प्रकारचा तो कर्व पॅटर्न इथे तयार होतो आणि कर्विलिनियर फॉर्ममध्ये इथे आपल्याला हा दिसतोय आणि त्या इफेक्टला म्हणतात बॉशिंगर इफेक्ट. तर हा जो लूप तयार होतोय एका कंप्लीट सायकलमध्ये, तर या कंप्लीट सायकलचा हा जो लूप आहे, हा जो लूप आहे पूर्ण, तर याला म्हणतात हिस्टेरिसिस लूप. याला काय म्हणतात हिस्टेरिसिस लूप, ज्याच्यामध्ये जो एरिया जो राहतो याच्यामध्ये, तर तो एरिया जर या लूपचा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा झाला तर तो म्हणजे काय, तर एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द स्पेसिमेन. जी काही एनर्जी तो स्पेसिमेन, म्हणजे इथे स्पेसिमेन कोणता आहे, टेन्साईल स्टील, तर टेन्साईल स्टील जे काही एनर्जी ॲब्झॉर्ब करतं तर ते एनर्जी ॲब्झॉर्प्शन इज नथिंग बट एरिया. सो ऑलमोस्ट जे काही जितके काही आपण त्याचे सायकल्स पाहत असेल किंवा जे काही लोडिंग अनलोडिंग पॅटर्न पाहत असेल तर या केसमध्ये सेम आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये. आणि स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर द स्टील हा या प्रकारे आपल्याला दिसतोय की ज्याच्यामध्ये नॉर्मल स्ट्रेस स्ट्रेन कर्व जो राहतो तो या प्रकारे असतो. पण त्याच्यानंतर त्याचा जो इफेक्ट होतो लोडिंग आणि अनलोडिंगमुळे, या प्रकारे त्याच्या सायकल्समध्ये हा बॉशिंगर इफेक्ट हा तयार होतो. त्यालाच म्हणतात हिस्टेरिसिस लूप. म्हणजे 2-3 नावं तुमच्या लक्षात असले पाहिजे की काय एक्झॅक्टली किंवा कोणती टर्मिनॉलॉजी याच्यामध्ये यूज केलेली आहे. सो या केसमध्ये लक्षात घ्यायचं की कंटिन्युअस जे सायकल्स तयार होतात, नंबर ऑफ सायकल्स, की जोपर्यंत हे स्पेसिमेन जे आहे, स्पेसिमेन हे तुटत नाही किंवा बकल होत नाही किंवा फटिगमुळे त्याचं जे आहे टोटली तो डिस्ट्रॉय होत नाही, तर हा या पार्टमध्ये जसा तो कंटिन्युअस नंबर ऑफ सायकल्स हा तो पूर्णच्या पूर्ण याच प्रकारे देतो आणि मग शेवटी फेल होतो किंवा तो बकल होतो. आता पहिला पार्ट पाहिला आपण हा प्लेन कॉन्क्रीटवरती. हा जो पार्ट होता तर तो होता प्लेन कॉन्क्रीटसाठी होता.
ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट जो आपण बघितला होता तो होता रेनफोर्सिंग स्टील. आणि त्याच्यानंतर जर RCC असेल म्हणजे रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट जर असेल तर त्या केसमध्ये कशा प्रकारे होतो, तर हा पार्ट आहे याच्यामध्ये. सो रेनफोर्सिंग कॉन्क्रीटमध्ये जर आपण पाहत असेल की एक जर समजा आपण कॅन्टिलिव्हर बीम जर बघितला आणि त्याच्यामध्ये रिव्हर्सल लोडिंग जर असेल तर त्या केसमध्ये काय होतं की सपोज की हा कॅन्टिलिव्हर लोड आहे, तिथे कॅन्टिलिव्हर बीम आहे, इथे एकदा तुम्ही लोड अप्लाय केला, नंतर तुम्ही उलट्या साईडनी लोड अप्लाय केला तर काय होतं, तर सर्वात पहिल्यांदा जसं आता डाऊनवर्ड लोडिंग असेल तर त्या केसमध्ये ऑब्व्हियसली टेन्शनमुळे इथे काय होईल की काही क्रॅक्स इथे डेव्हलप होतात. त्याला अनलोड जर केलं तर या प्रकारे त्याची डायग्राम दिसते. पण पुन्हा जर समजा आपण उलट्या डिरेक्शनने लोड जर दिलं तर जो पार्ट आहे तो काही पार्ट याच्यामध्ये क्रॅक्सचा जो पार्ट आहे तो फिलअप होतो. बट तो जर तुम्ही अजून कंटिन्यूस दिला तर या टेन्साईल झोनमध्ये याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली क्रॅक्स दिसतात. तर हे रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटसाठी हे स्पेशली जर समजा विचारलं की स्ट्रेस स्ट्रेन कर्व कशा प्रकारे डेव्हलप होतो, तो स्ट्रेस स्ट्रेन कर्व जो डेव्हलप होण्याचं जे बेसिकली बिहेवियर आहे RCC साठी, की ज्याच्यामध्ये लोडिंग होतं, लोडिंग अनलोडिंग लोडिंग अनलोडिंग, टेन्शन आणि कॉम्प्रेशन पार्टमध्ये. तर या केसमध्ये जर आपण बघितलं की क्रॅक्स तिथे तयार होतात आणि त्या क्रॅक्स त्यानंतर जाऊन हील पण होतात. जर आपण हे उलटं रिव्हर्सल लोड जर आपण बघितलं तर, आणि या रिव्हर्सल लोड मुळे म्हणजे जिथे आता सुरुवातीला कॉम्प्रेशन पार्ट होता, म्हणजे इथे कॉम्प्रेशन पार्ट होता, पण या रिव्हर्सल लोडिंगमध्ये या पार्टवरती सुद्धा काही क्रॅक्स डेव्हलप होताना दिसतात आपल्याला. सो लोडिंग हे लक्षात घ्यायचं, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये लोड करतोय, अनलोडिंग लोड काढून घेतलं, नंतर रिव्हर्स डिरेक्शनमध्ये याला आपण लोड दिलं आणि या प्रकारे त्याचं जे बिहेवियर आहे, क्रॅक्स डेव्हलप होण्याचं जे बिहेवियर आहे ते आपल्याला इथे तयार होताना दिसते. सो जर समजा विचारण्यात येत असेल की कॉन्क्रीटवरती, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटवरती कशा प्रकारे परिणाम होतो, तर त्या केसमध्ये तुम्हाला हे डायग्राम सोबत तुम्हाला दाखवणं आवश्यक आहे. प्लेन कॉन्क्रीट असेल तर त्यासाठी वेगळ्या प्रकारे, जसं आपण पहिली डायग्राम बघितली, त्याचप्रमाणे जसं आपण रेनफोर्सिंग स्टीलसाठी बघितलं, आणि हे शेवटी रेनफोर्स कॉन्क्रीटसाठी. सो जर समजा आपण रेनफोर्स कॉन्क्रीटचा जर आपण मोमेंट आणि कर्वेचर रिलेशनशिप जर बघत असेल आता याच्यामध्ये रेनफोर्स कॉन्क्रीटसाठी मोमेंट आणि कर्वेचरचं जर रिलेशनशिप आपण जर बघितलं तर त्या केसमध्ये काय होतं की पुन्हा हा लोडिंग मुळे हा इथपर्यंत जातो, अनलोडिंगमुळे हा खाली येतोय, पुन्हा त्याला लोड दिल्यानंतर हा कंटिन्युअस इफेक्ट जो आहे हा तयार होतोय, म्हणजे हा सायकल्स टाईपमध्ये हा तयार होतोय कंटिन्युअसली. या प्रकारे त्याचं बिहेवियर राहतं
आणि जसं आता आपण बघितलं होतं की रिव्हर्सल लोडिंगमुळे जे क्रॅक्स आहेत तर काही क्रॅक्स ओपन होतात, तर ज्या ओपन झालेल्या क्रॅक्स आहेत त्या क्लोज होतात आणि कंटिन्युअसली अशा प्रकारे चालू होतं. आणि शेवटी काय होतं की क्रॅक्स ह्या तयार होत असल्यामुळे जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे तर ती कंटिन्युअसली किंवा ग्रॅज्युअली ती रिड्यूस होत जाते. सो जसं आता आपण स्टीलमध्ये बॉशिंगर इफेक्ट बघितला होता, तर हा रेनफोर्स कॉन्क्रीटमध्ये सुद्धा हा बॉशिंगर इफेक्ट म्हणजे हे जे कंटिन्युअसली लूप तयार होत आहे, लोडिंग मग पुन्हा अनलोडिंग, पुन्हा लोडिंग, पुन्हा अनलोडिंग आणि शेवटी हा एक कुठेतरी मधात हा फेल होतोय. सो आता इथे काय होतं की बेसिकली कमी एनर्जी इथे डिसिपिटेड होते पर सायकलनुसार. जी एनर्जी राहतं त्या पर्टिक्युलर मटेरियलमध्ये, तर ती एनर्जी जी आहे तर ती आपण म्हणू शकतो की लेस एनर्जी डिसिपेट होतं पर सायकलनुसार. आणि जेव्हा कधी सिव्हिअर अर्थक्वेक मोशन्स येतात, तर तेव्हा सिव्हिअर अर्थक्वेक मोशन्समध्ये हा जो रिस्पॉन्स राहतो याचा, तर तो या प्रकारे जसं आता हे बॉशिंगर इफेक्ट, मोमेंट कर्वेचर रिलेशनशिप याच्यावरती भरपूर डिपेंड करतो. सो जे हाय शिअर किंवा आपण म्हणू शकतो की शिअर डिस्प्लेसमेंट जे राहतं, लार्ज शिअर डिस्प्लेसमेंटमुळे जे कॉन्क्रीट आहे ते लॉन्जिट्युडिनली स्प्लिट होऊ शकतं, की जेव्हा फ्लेक्झरल स्टील बार्स त्याच्यामध्ये असतात. सो हे आपण काय पाहतोय की कशा प्रकारे त्याचे इफेक्ट्स येतात आहे, की जर समजा प्लेन कॉन्क्रीट असेल तर कशा प्रकारे त्याचं पॅटर्न राहतं स्ट्रेस स्ट्रेनचं, आणि कशा प्रकारे एखादा जो मटेरियल आहे प्लेन कॉन्क्रीटचा तो फेल होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर रेन्फोर्सिंग स्टील असेल तर स्टीलमध्ये कशा प्रकारे पॅटर्न राहतं आणि हे अशा प्रकारे लोडिंग अनलोडिंगमुळे कोणत्या प्रकारचा इफेक्ट तयार होतो, आणि त्याच्यामुळे हा जो रेन्फोर्सिंग स्टील आहे तर तो सुद्धा फेल होतोय. आणि त्याचप्रमाणे आपण रेन्फोर्स कॉन्क्रीटचं जर बघितलं तर रेन्फोर्स कॉन्क्रीटमध्ये आता इथे लक्षात घ्यायचं, इथे मुवमेंट कर्वेचर रिलेशनशिप आहे. तर मोमेंट कर्वेचर रिलेशनशिपमध्ये सुद्धा पुन्हा बॉशिंगर इफेक्ट तयार होतोय आणि हा पर्टिक्युलरली जो मटेरियल आहे हा मटेरियल इथे फेल होतो. सो या प्रकारच्या लोडिंग अनलोडिंग पॅटर्नमुळे आणि ओपनिंग आणि क्लोजिंग ह्या ज्या क्रॅक्स तयार होतात इथे, तर त्याच्यामुळे हे जे पर्टिक्युलर मटेरियल आहे रेन्फोर्स कॉन्क्रीट जे मटेरियल आहे तर ते बेसिकली फेल्युअर होतं आणि त्याच्यामध्ये शिअर डिस्प्लेसमेंट होतात, लार्ज शिअर डिस्प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळतात आणि जे कॉन्क्रीट आहे या स्टीलपासून वेगळं होऊन ते टोटली फेल्युअर होतात. तर आपण जर बघितलं की हा मोमेंट कर्वेचर रिलेशनशिप आहे जेव्हा रिव्हर्सल लोडिंग येतं त्याच्यामध्ये, रेनफोर्स कॉन्क्रीटमध्ये जर रिव्हर्सल लोडिंग असेल तर याला म्हणतात आयडियलाइज बायलिनियर इलॅस्टोप्लास्टिक बिहेवियर. म्हणजे इलॅस्टिक पण आहे आणि प्लास्टिक पण आहे, त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं इलॅस्टो प्लास्टिक. तर तर कोणकोणते फॅक्टर्स इथे याच्यावरती दिसतात आपल्याला. तर इन इलॅस्टिक बिहेवियर ऑफ स्टील रेन्फोर्समेंट, म्हणजे जे स्टील रेन्फोर्समेंट असतं त्याचं जे बिहेवियर आहे तर ते इलॅस्टिक नाही आहे, इन इलॅस्टिक आहे. ते प्लास्टिक आहे का, तर प्लास्टिक पण नाही आहे, ते इन इलॅस्टिक आहे. त्याच्यानंतर एक्सटेंट ऑफ दी क्रॅकिंग ऑफ कॉन्क्रीट,
याच्या व्यतिरिक्त बॉन्ड आणि अँकरेज याचा इफेक्टिव्हनेस कसा आहे, आणि ॲट द लास्ट हाय शिअरचं प्रेझेन्स. तर या चार गोष्टी आहेत की या डिपेंड करतात की जेव्हा कधी सिव्हिअर अर्थक्वेक येतो, सिव्हिअर अर्थक्वेकमध्ये जे काही डिफॉर्मेशन आपल्याला त्या मिळतात, ते डिफॉर्मेशन आपल्याला या चार गोष्टींमुळे आपल्याला फार जास्त बघायला मिळतं. आणि त्याचा मोमेंट कर्वेचर रिलेशनशिप जर आपण बघत असेल तर मोमेंट कर्वेचर रिलेशनशिप पुन्हा असंच की लोडिंग आल्यामुळे तो वाढतो, पुन्हा अनलोड केल्यामुळे तो कमी होतो, पुन्हा लोडिंग केल्यामुळे तो वाढतो. आणि ह्या अशा प्रकारे त्याचं बिहेवियर पॅटर्न, जर कोणता इलॅस्टोप्लास्टिक जर मटेरियल असेल तर त्या केसमध्ये. तर हे मोस्टली आज आज आपण बघितलेले आहेत की कशा प्रकारे प्लेन कॉन्क्रीट, रेनफोर्सिंग स्टील आणि रेनफोर्स कॉन्क्रीटचं बिहेवियर राहतं जेव्हा कधी सिस्मिक इफेक्ट येतो. सिस्मिक इफेक्ट म्हणजे हा नथिंग बट कंटिन्युअसली लोडिंग अनलोडिंग. एकदा जसं बॉक्सर जसा पंच मारतो मग पुन्हा त्याचा हात मागे घेतो, पुन्हा पंच मारतो, सेम केसमध्ये तुम्ही पाहू शकता की अर्थक्वेक हा डिस्ट्रॉय करतो एखाद्या मटेरियलला. आणि ते कशा प्रकारे त्याचं बिहेवियर येतं तर ते आपण डायग्रॅमॅटिकली सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ओके, तर आज इथे थांबून जाऊया आणि याचा नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. अटेंडन्सची लिंक शेअर केलेली आहे चॅट बॉक्समध्ये, तुम्ही अटेंडन्स मार्क करून लिव्ह करू शकता.